हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज दिवसभर मला साड्या फॉल बिडिंग करायच्या होत्या. खूप साऱ्या साड्या साठलेल्या होत्या फॉल बिडिंगसाठी. त्याचे ब्लाऊज पण कटिंग करून ठेवायचे होते आणि हे सगळे ब्लाऊज मला 10 तारखेपर्यंत द्यायचे होते. तर म्हणलं चला सगळ्यात अगोदर साड्यांना फॉल लावून घ्यावात, कारण मी रोज रोज असं साड्यांना फॉल नाही लावत, आठवड्यातून एकदा साड्यांना फॉल लावते. तर खूप साऱ्या साड्या साठल्या होत्या, म्हणलं लावून घ्यावा. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी अस्तर वगैरे आणायला गेलते, तर अस्तर किती रुपये मीटरने भेटतं, होलसेलमध्ये किती आणि असं आपण सिंगल घेतलं तर काय रेटमध्ये मिळतं, फॉल धागा वगैरे सगळं मी जे काही सामान असेल ते होलसेल रेटमध्येच भेटते. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. तर इथे बघा, आता मी पटापट सगळ्या साड्यांतले ब्लाऊज पीस काढून घेते आणि त्याचप्रमाणे आपल्याला साडीला मॅचिंग लागणारे फॉलसुद्धा काढायचे आहेत. बऱ्याच वेळा बघा कॉन्ट्रास्टमध्ये आपली साडीनं ब्लाऊज येतो आणि जर साडी आपली वेगळी असते आणि बॉर्डर वेगळी असते, तर अशा वेळेस कुठला फॉल सिलेक्ट करायचा तेही बऱ्याच जणांना समजत नाही. जशी बॉर्डर असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं फॉल घ्यायचा असतो. आणि आणखीन एक गोष्ट, बॉर्डरवरच्या साईडने जरी वेगळी असली का आतल्या साईडने कलर त्याचा पण वेगळा असतो. तर आतल्या साईडला जो कलर असेल ना त्याच्यानुसारच आपल्याला फॉल घ्यायचा, म्हणजे बरोबर परफेक्ट असा मॅच होतो. तरी ते बघा सर्व साड्यातले मी ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहेत आणि एवढ्या साड्या बघा आज फॉल बिडिंग करायच्या आहेत. आणि ते पुढची साडी आहे ना त्याला हाताने फॉल लावायचे, खूप सारे स्टोन आहेत. आणि ते बघा ह्या सगळ्या साड्या आहेत ते मी रात्री फॉल लावून ठेवलेल्या होत्या. ह्या जवळजवळ 9 ते 10 साड्या होत्या, यांना मी रात्रीच 11 11:30 वाजेपर्यंत फॉल लावून घेतलेले होते. त्याच्यानंतर आता हे सगळे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. तर बघा आपण जे साड्या काढलेल्या होत्या त्याच्यासाठी इथं मी मॅचिंग फॉल काढलेले आहेत. तर इथे बघा आमच्याकडे, मी ठाण्याला राहते, तर इथं पॉलिस्टरचे फॉल यूज केले जातात. प्रत्येक एरियानुसार फॉल यूज करतं, कोणी कॉटनचं करतं, कोणी पॉलिस्टरचं करतं, पण आमच्या एरियामध्ये सगळे पॉलिस्टरचेच फॉल यूज करतात. इथे बघा हा जो फॉल आहे तो आपल्याला असं जर एक घ्यायचं म्हणलं ना तर 8 रुपयाला एक पडतो, आणि असं होलसेलमध्ये घेतलं तर आणखीनच कमी पडतो. तर बघा मी अस्तर वगैरे आणायला गेलते, तर एवढं सगळं सामान मी घेऊन आलेले आहे, कारण शिलाईसाठी आपल्याला रोजच हे सगळं सामान लागत असतं. त्याच्यामुळे भरपूर सारे अस्तर, फॉल, लेस जे काही लागतं ते सगळं घेतलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, चला कंटिन्यू करू. तर इथे बघा एवढं सगळं सामान मी इथे आणलेलं आहे, बघू शकता. बघा पूर्ण एवढं सामान मी इथं आणलेलं आहे शिलाईसाठी, जे काय आपल्याला यूज येतं, कारण मी होलसेलमध्ये सगळं सामान भरते, कारण सारखं सारखं आणायला जाणंही होत नाही आणि जवळ एवढं सगळं साहित्य भेटतही नाही. त्याच्यामुळे जे मी सामान ना एकदमच भरते. तर इथे बघा मी फॉल आणलेले आहेत, भरपूर कलरचे फॉल आणलेले आहेत. तर आमच्याकडे इथे बघा अशा प्रकारचे पॉलिस्टरचे फॉल यूज करतात, कॉटनचे क्वचितच कोणीतरी यूज करते, जास्त कॉटनचे फॉल नाही यूज करत. तर इथे बघा अशा प्रकारे हे पॉलिस्टरचे, आणि लांबी रुंदी भरपूर असते, असं म्हणजे कमी नाही अजिबात. कॉटनच्या फॉल सारखं ते एकदम परफेक्ट असं पूर्ण 2 मीटर हे फॉल असतात इथे बघा अशा प्रकारे. आणि होलसेलमध्ये आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये सुद्धा भेटतात. तर इथे बघा ब्ल्यू कलर, स्किन कलर आणि भरपूर साऱ्या कलरचे फॉल्स आणलेले आहेत, त्याच्याबरोबर लेस पण आणलेले आहेत काही. ते आता बेसिक आपल्याला जे कलर लागतात ना ते इथं आणलेले आहेत. इथं ग्रीन कलरची, आणि हे आपल्याला एक एक बंडल आहे ना ती आय थिंक 45 रुपयाला का काही एक असं काहीतरी एक पडलेलं आहे मला. इथे येलो कलरचे, त्याचबरोबर कॅनव्हास सुद्धा आणलेला आहे, कारण आपल्याला गळ्याला डिझाईन वगैरे बनवायची असते ना, त्याच्या वेळेस आपल्याला कॅनव्हासने डिझाईन बनवले ना तर फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊज पण आपला सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसतो, प्रोफेशनल दिसतो. त्याच्यासाठी इथे बघा हे मी कॅनव्हास आणलेला आहे, 4 मीटर हे कॅनव्हास आणलेलं आहे. तर हे जे कॅनव्हास आहे ते मला 20 रुपये मीटर असं पडलेलं आहे. तर 80 रुपयाचं हे 4 मीटर कॅनव्हास मी इथं घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर इथे बघा हे जे धागे असतात ना, असे मोठे धागे, असं आपण एक सिंगल घ्यायला गेलो ना तर आपल्याला हे धागा बघा 10 रुपयाला एक देतात, पण असं एकदम आपण घेतले ना तर आपल्याला 5 रुपयाला एक अशा प्रकारे हे धागे पडतात. तर असे मी 2 पॅकेट आणलेत, पूर्ण सगळे मल्टी कलर मध्ये असे बनवून ठेवलेले असतात पॅकेट. तर आपल्याला 5 रुपयाला एक धागा पडतो. ह्याच्यात एकामध्ये 50 धागे असतात. तर इथे 250 रुपयाचं हे, आणि ते 250 आणि 500 रुपयाचे मी इथं 2 बॉक्स आणलेले आहेत.
तेव्हा हा एक बॉक्स, अशा प्रकारे 2 बॉक्स इथे मी आणलेले आहेत. अस्तर काढते आणि अस्तर पण मी असं 10-10 मीटरचे पूर्ण धागेच घेते. तर भरपूर सारे कलर घेतलेले आहेत अस्तरचे सुद्धा. सगळ्यात अगोदर फॉल काढून घेते मी, कारण किती फॉल असले ना तरी साडीनुसार परफेक्ट असं मॅच होतच नाही, किती पण आपण फॉल घ्या. आणि इथे बघा कॉटनचे फॉल अशा प्रकारे असतात. जास्त मी कॉटनचे फॉल लावत नाही, तर पण काही काही कस्टमर सांगतात ना, तर त्यांच्या साडीचा कपडा नेऊन मॅचिंग मग इथे बघा 4-5 असे कॉटनचे फॉल आणलेले होते आणि हे पण 2 मीटरच असतात. इथे बघा अशा प्रकारे. तर कॉटनचे फॉल मी जास्त यूज करत नाही, थोडेफारच आणले होते. जेवढ्या साड्या ज्या कस्टमरने सांगितल्या होत्या ना तेवढेच मी इथं कॉटनचे फॉल आणलेले आहेत. तर हे सगळे फॉलच आहेत, कारण साड्या खूप असतात फॉल बिडिंगला आणि मी 8 दिवसातून एकदाच फॉल लावते साड्यांना. तर मग एकच वेळेस 20-25 अशा साड्या एकदम 8 दिवसातून एकदा लावून घेते. तर इथे बघा हे सगळे फॉल आहेत. शेड चेंज आहेत थोडेफार, लाईट डार्क असे. हे ऑफ व्हाईट आहे, हे ग्रे कलरचं आहे आणि अजून अस्तर आहे. इथे बघा हे पर्पल कलरचं, हा ग्रे कलरचा, व्हाईट कलर आणि आपला हा कॉफी कलर. त्याच्यानंतर इथे बघा हा पण आपला चॉकलेटी कलर आहे, पिंक कलर आहे आणि हा पण पिंक कलरच आहे, पण डार्क शेड लाईट शेड अशा मध्ये 2 शेड मध्ये आहेत. त्याच्यानंतर इथे बघा हा लाईट ग्रीन मध्ये आहे, हा ब्लॅक आहे, ऑरेंज आहे आणि हा पण पिंक मध्ये आहे. हा लाईट पिंकचा फॉल, हा कॉटनचा फॉल आहे आणि हे पण अस्तर आहे. तर इथे बघा हा आपला रामा ग्रीन कलर असतो ना तसा आहे, हा चॉकलेटी कलर आहे. आता पिंक दिसतोय मोबाईल मध्ये, पण हा आपला चॉकलेटी कलर आहे आणि हा आहे आपला इथे बघा मोरपीस कलर मध्ये लाईट शेड मध्ये येतो. इथे बघा अशा प्रकारे. तर एवढे टोटल अस्तर आणलेले आहेत आणि फॉल आणलेत, धागे आणलेत, लेस आणलेत, कॅनव्हास आणले आणि बाकी सुया वगैरे तर ऑलरेडी माझ्याकडे होत्या, त्याच्यामुळे मी सुया वगैरे काही आणलेल्या नाहीत. तर तुम्हाला दाखवते मी सामान किती आणलेलं आहे आणि अस्तर किती आहेत ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर इथे बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 230 मीटर अस्तर इथे मी एकदम घेतलेलं आहे. 230 नाही, याच्यातला हा स्किन कलर आहे ना हा 5 मीटरच आहे, कारण माझ्याकडे स्किन कलरचं होतं अस्तर, त्याच्यामुळे हे 5 मीटर घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 225 मीटर अस्तर मी आणलेलं आहे आणि हे जे अस्तर आहे ते मला 20 रुपये मीटरने पडलेलं आहे. मितालीचं अस्तर आहे, क्वालिटी एकदम छान अशी आहे या अस्तरची, पातळ नाही अजिबात असं. थांबा मी दाखवते तुम्हाला. बापरे, हे अस्तर आहे ना असं जाड आहे जास्त, एकदम पातळ असं नाहीये, बघू शकता. तर याची क्वालिटी छान आहे, मस्त आहे. तर आता हे सगळं सामान लावून घ्यायचं आणि तुमच्या तिथं अस्तर कसे मीटर भेटतात आणि फॉल पण कसे भेटतात, कितीला भेटतात, धागे वगैरे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण नेक्स्ट आपलं पुढचं काम जे आहे ते कंटिन्यू करूया, कारण मला ब्लाऊज खूप सारे ब्लाऊज द्यायचे आहेत. रात्रीच ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत, आता स्टिच करायचे आहेत, पण व्हिडिओ काढायला वेळच भेटत नव्हता. म्हणलं हे सगळं सामान जे आहे ते तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ केलेला आहे. आणि इथे बघा हा जो धाग्याचा असता ना हा 45 रुपयाला आपल्याला हे जे बंडल आहे ते एक भेटतं. म्हणजे होलसेल मध्ये घेतलं ना तर आपल्याला म्हणजे परवडतं आपल्याला, कारण आपण शिलाई करतो म्हणल्यावर का आपल्याला ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या डेली लागतातच.
त्याच्यामुळे मी एकदम होलसेलमध्येच भरते आणि आपल्याला परवडतं देखील. आणि हुक मी ऑफलाईन घ्यायचे बरं का. एक मिनिट मी दाखवते. तर इथे बघा ऑफलाईन मी अगोदर अशा प्रकारचे हुक घ्यायचे, पण कस्टमर एक दोन कस्टमरची कंप्लेंट आली की हे जे हुक आहेत ना ते गंजतात आणि हे हुक पातळ पण आहेत जरा. तर त्याच्यामुळे मी नंतर ना ऑनलाईन हुक घेतले. ह्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा, शॉर्ट्स मध्ये आहे व्हिडिओ. आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. किसानचे हे हुक आहेत आणि एका पॅकेटमध्ये आपल्याला 95, 93, 95 अशा प्रकारे एका पॅकेटमध्ये हुक आहेत आणि क्वालिटी एक नंबर आहे याची. खूप जाड असे हुक आहेत आणि गंजत पण नाही. त्याच्यानंतर मी शिलाई नोवेल्टीचा एक व्हिडिओ केला होता बघा, पेपर पॅटर्नचा. तर त्यांच्याकडून पेपर पॅटर्न घेतले होते ना, तर त्यांच्याकडून पण मी हुक मागवले होते आणि त्यांच्या पण हुकाची क्वालिटी जी आहे ना ती एकच नंबर आहे. खूप जाड असे हुक आहेत आणि लांबीला पण जास्त आहेत. एकदम मस्त असे हुक आहेत. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तिथून हुक तुम्ही मागवू शकता. कारण ना आपण स्टिच करत असताना ब्लाऊजची हुक चांगलं असणं गरजेचं आहे. कारण ब्लाऊज बायकांचा जास्त दिवस राहतो आणि हुक वगैरे गंजले ना तर मग खराब होतो. ब्लाऊजला पण डाग वगैरे लागतात, मग बायका बोलतात. त्याच्यापेक्षा आपण कामाची क्वालिटी आपली चांगलीच द्यायची. तर इथे बघा अशा प्रकारे हे हुक मागवलेले आहेत. नाही तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. ह्याची लिंक जर पाहिजे असेल ना तर मी कम्युनिटी बॉक्समध्ये तुम्हाला इथं ह्याची लिंक देते, तिथून तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यानंतर पायपिंगचा कपडा एक थोडंसं आणलं होतं, कारण मला पायपिंग करायला गोल्डन कलरचा ह्याचा कपडा लागतो ना. तर मी इथे बघा अशा प्रकारे वेगवेगळे शेड आणले होते. हा गोल्डन शेड आहे लाईट कलरचा. हा थोडासा कॉपर मध्ये जातो बघा. आता कॅमेऱ्यात एवढा काही चेंज दिसत नाही बरं का, पण आहे फरक थोडासा बघा. हा कॉपर मध्ये आहे, हा गोल्डन मध्ये आहे आणि हा जो आहे तो थोडासा अजून व्हाईट शेड मध्ये येतो. आणि अजून एक मागवला होता, तो मी यूज करायला घेतला होता काल. मी ना ब्लाऊज स्टिच केला ना, तो हा पण असा आहे. खूप सुंदर असं पायपिंग होते याची. अशा प्रकारे वेगवेगळ्या शेडचे हे जे कपडे आहेत ना ते मागवले होते. त्याचप्रमाणे आता सध्या बघा असे सिल्वर कलरच्याच ह्याचे स्टोनचे वगैरे आपल्याकडे ब्लाऊज येतात. त्याच्यावर इथे बघा अशा प्रकारची लेस मस्त जाते. ह्याच्यामुळे ब्लाऊजला लुक पण छान येतो. त्याच्यासाठी इथे बघा ही पण लेस मी इथं घेतलेली आहे. एक काढून दाखवते. इथे बघा अशा प्रकारे छान अशी लेस आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मशीनला लागणार सगळ्यात महत्वाचं तेल. मशीनचं तेल एक आणलेलं आहे. आणि आपण कटवरची याची डिझाईन बनवल्याच्या नंतर इथे बघा अशा प्रकारे मणी आपल्याला लावायला लागतात ना, तर इथे बघा हे मणी देखील आणलेले आहेत. हे थोडे मोठ्या साईजचे आहेत आणि हे थोडेसे छोट्या साईजचे आहेत. तर हा एक पॅकेट आपल्याला 10 रुपयाला भेटतो. तर एवढं सगळं सामान मी आणलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर हाईप देखील नक्की करा आणि कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण समजेल की म्हणजे तुमच्या तिथे कसं अस्तर भेटतं काय ते. चला तर मग आता व्हिडिओ एंड करूया. म्हणजे मी आता माझ्या नेक्स्ट कामाला सुरुवात करते.